नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत आपल्या या व्हिडिओमध्ये. आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्या की उद्यासाठी ट्रेड काय करायला पाहिजे. नक्की आता मार्केट एक कन्फ्युजन मध्ये आलेलं आहे की नक्की उद्या काय होणार आहे. ठीक आहे, आता बघा एक लक्षात घ्या की एक काल हॅमर टाईप स्ट्रक्चर बनलं होतं, पण आज परत एकदा त्या स्ट्रक्चरच्या अगेन्स्ट मार्केटने आज इन्व्हर्टेड हॅमर बनवली आहे. आणखी सुद्धा मी तरी पण म्हणेल की मार्केटमध्ये आणखी पण सेलिंग नाहीये. आता जनरल केसेसमध्ये मला सेलिंग केसेस, आता बघा का सेलिंग केसेस कुठे होणार की जनरली मार्केट ज्यावेळेस 22,800 22,700च्या खाली जायला स्टार्ट होईल त्यावेळेस. आता उद्या ऑप्शन चेन कशी बनते कोणाच माहित नाही. लक्षात घ्या, आपण ऑप्शन चेनच्या बेसवर उद्याचं डिसिजन बनेल की नक्की काय करायला पाहिजे. पण उद्या जनरली जोपर्यंत हा रेंज ब्रेक होत नाही किंवा या रेंजच्या वर मार्केट क्लोज करत नाहीये तोपर्यंत तुमच्यासाठी नो ट्रेडिंग झोन असेल. समजा तुम्हाला ट्रेड करायचं आहे, तुम्हाला मी लेवल्स उद्यासाठी प्रोव्हाइड करतो की नक्की काय करायला पाहिजे, कोणत्या लेवलच्या वर बाईंग सेलिंग असायला पाहिजे. तर बघा काल आपण जे दिल्या होत्या कालच्या लेवलच्या होत्या ते दाखवून देतो मी तुम्हाला. कालच्या लेवलच्या ग्रीन वाल्या होत्या. ठीक आहे, या ग्रीन लेवलच्या वर मी तुम्हाला काल सांगितलं की बाईंग करायला पाहिजे. मार्केट बघा पहिल्या 15 मिनिटांमध्ये जवळपास पहिल्या 15 मिनिटांमध्येच आसपास मार्केट याच्या वर गेलं होतं. दिसतंय मार्केट याच्या वर गेल्यानंतर मार्केटमध्ये बघा बुलिश रॅली क्रिएट झाली होती. इथे दिसत असेल तुम्हाला. तर 30 मिनिटांमध्ये ग्रीन कॅन्डल दिसतीये, ग्रीन बार. तर ग्रीन बार का आजसाठी लाईन होते, आज म्हणजे 13 फेब्रुवारी. जनरली बघा याच्या मार्केट वर गेल्यानंतर मार्केट बुलिश झाले आणि बऱ्यापैकी खूप चांगला वर गेलं. आता एक लक्षात घ्या की नक्की उद्यासाठी ट्रेड काय करायला पाहिजे हे समजून घेऊया. मार्केट उद्या या पॉईंटच्या वर बुलिश असणार आहे. डे हाय ब्रेक होण्याची वाट नाहीये, बघायची गरज नाही. मार्केट जर समजा इन केस समजा उद्यासाठी एक इफेल सांगतो तुम्हाला, मार्केटनी समजा पहिल्या 15 मिनिटांमध्ये एक अशी कॅन्डल बनवली आणि जी ब्रेक झाली आहे खालच्या या लेवलला, तर मार्केट चान्सेस आहेत की मार्केट खाली पडेल. ठीक आहे, आता कुठपर्यंत खाली पडेल हा एक एरिया आहे जिथपर्यंत मार्केट खाली पडू शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट, समजा ही कॅन्डल एक खूप स्ट्रॉंग कॅन्डल बनली, खूप लवकर कॅन्डल बनली, म्हणजे विदिन 10-15 मिनिटांमध्ये बनली. पुढच्या कॅन्डलनी याचा लो ब्रेक करून खाली क्लोज करणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस मी पूर्णपणे कन्व्हिक्ट होईल की एक प्रकारे माझं कन्व्हिक्शन येईल की मार्केट खालीच पडणार आहे. ऍट द सेम टाइम मला ऑप्शन चेन मध्ये बेरिश ओपन इंटरेस्ट असायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट काय लक्षात घ्या की इन केस समजा हा लो यांनी बनवला आणि ब्रेक केला, मार्केट परत याच लेवलला वर राहिलं, ते एक शार्प रिव्हर्सल तुम्हाला बघायला मिळेल, जो तुम्हाला परत या लेवल पर्यंत घेऊन जाईल किंवा ऍटलिस्ट इथपर्यंत घेऊन येणार, जो आहे 22,100 लेवल. त्यामुळे या गोष्टी बारकाईने समजून घ्या की नक्की प्राइस तुम्हाला हंट कशी करते, स्टॉपलॉस हंटिंग कशी होती. यालाच आपण एसएमसी मध्ये, आयसीटी मध्ये लिक्विडिटी स्वीप्स म्हणतात. वेगवेगळे नाव आहेत पण अर्थ एकच आहे लक्षात द्या. प्राइस ऍक्शन मध्ये फक्त थोडंसं जरी कॉम्प्लेक्स बनवलेलं आहे एसएमसी आणि आयसीटी, अल्टिमेटली मिनिंग तेच आहे, आपण पण तेच युज करतो, वेगळं असं काहीच नाही. आता आपण बँक निफ्टीवर येऊया. तर बँक निफ्टीमध्ये बघा की उद्यासाठी ज्या लेवल्स असणार आहेत, अगेन याच्यामध्ये मी तुम्हाला कालच्या लेवलचं स्टडी नाही सांगत आहे, कारण ऑलरेडी जे मी काल सांगितलं ते ऍज इट इज नेहमी प्रूव्ह होते, नेहमीच ते बरोबर चालते. आता बाकीच्या लाईन्स तुम्ही डिलीट करू शकता. उद्यासाठी फक्त ज्या लाईन्स महत्वाच्या आहेत ते यावाल्या लाईन्स आहेत. 49,700च्या वर मार्केट बुलिश असणार आहे, या पॉईंटच्या वर मार्केट बुलिश असेल. एक मिनिट डिलीट करूया आपण, ब्रश कुठे, हा इथे. या पॉईंटच्या वर मार्केट बुलिश असेल, कुठपर्यंत वर जाईल तर आपण तेही सांगूया तुम्हाला की कुठपर्यंत वर जाणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, हा जो पॉईंट दिसतो तुम्हाला 49,991, ठीक आहे, पॉईंट पण सांगून ठेवतो मी. 49,991 पर्यंत एक्सपेक्टेड. जर मार्केट उद्या यावर हायच्या वर टिकायला लागलं, उद्या तुम्हाला बुलिश ओपन इंटरेस्ट दिसतोय 49,991 पर्यंत मार्केट एक्सपेक्टेशन आहे की टच करेल वरच्या पॉईंटला. ठीक आहे, आणि याचा स्टडी ऑलरेडी आधीच आहे, असं नाही की मी तुम्हाला आता नवीन काय सांगतो. ऑलरेडी मला पॉईंट्स आधीपासून माहिती आहे, ऑलरेडी स्टडी आहे. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, या पॉईंटच्या नंतर मार्केट या पॉईंटच्या खाली बेरिश असणार आहे. बेरिश कुठपर्यंत जाईल तर प्रिव्हियस डेचा जो लो होता तो मार्केट इथपर्यंत जाण्याच्या तयारीमध्ये आहे. ठीक आहे, एक लक्षात घ्या, ह्या ज्या येलो लाईन दिल्या तुम्ही मागच्या व्हिडिओमध्येच दिल्या होत्या आणि मार्केटने बरोबर तोच एरिया रिस्पेक्ट करून वर आले. एक लक्षात घ्या, तोच एरिया रिस्पेक्ट का होतो लक्षात घ्या, कारण आपण जनरली तो एरिया मार्क करतो ज्या एरियामध्ये इन्स्टिट्यूशनचा मोस्ट ऑफ द इंटरेस्ट आहे, ज्या ठिकाणी त्यांच्या पोझिशन्स अग्रेसिव्हली क्रिएट होतात किंवा एक्झिट होतात, अशा एरियामध्येच आपण मार्किंग करतो आणि त्यानंतर मार्केट बरोबर तोच एरिया फॉलो करतो. इन केस जरी तुम्हाला मी आज ज्या मार्किंग लाईन्स मार्क केल्या असेल, तुम्हाला या एरियामध्ये काहीच प्रॉपर दिसत नसेल, तर तो रेजिस्टन्स पण नाहीये, तो सपोर्ट पण नाही, तरी पण तुम्ही या लेवल्स का दिल्यात, जनरली आमचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर या पॉईंटच्या वर हा जो एरिया आहे, तर या एरियामध्ये नो ट्रेड झोन असणार, या ठिकाणी ट्रेड करू नका. ठीक आहे, जनरली या एरियामध्ये ट्रेड करणं अवॉइड करा. ठीक आहे, आता उद्यासाठी काय करायला पाहिजे. उद्यासाठी बघा एक लक्षात घ्या, काय होतं लक्षात घ्या, आज एक्सपायरी होती. एक्सपायरीमुळे काय होतं, आजच्या जर तुम्ही डेटा बघाल तर पुट साईडला पण ओपन इंटरेस्ट हेवी होता, कॉल साईडला पण हेवी होता, पण जनरली त्याच्यामध्ये एक रेंज राहिली होती 100 ते 150 पॉईंटची. 100-150 पॉईंट मध्ये आज निफ्टीची रेंज मुवमेंट आलेली आहे. ऍट द सेम टाइम पण जेव्हा एक्सपायरी नवीन स्टार्ट होते, तर उद्यापासून नवीन सिरीज आहे, त्या सिरीज मध्ये जे ऑप्शनचे स्प्रेड्स असतात ते खूप जास्त लांब आहेत, त्याच्यामुळे मुवमेंट उद्या येण्याची शक्यता जास्त आहे. मे बी अपसाइड पण येऊ शकते, डाऊन साइड पण येऊ शकते. आत्ता माझा जो व्ह्यू आहे डाऊन साइड येऊ शकते मुवमेंट. ठीक आहे, आणखी सुद्धा व्ह्यू डाऊन साइडच आहे, कारण मार्केटमध्ये आज सस्टेनेबल
मुवमेंट राहिली नाही. आज ग्रीन कॅन्डल बनवण्याचा प्रयत्न केला, पण डेली कॅन्डल तुम्ही बघाल तर डेली कॅन्डल ग्रीन नाही बनली. आज पूर्णपणे परत सेलिंग प्रेशर क्रिएट झालेले आहे. ठीक आहे, बँक निफ्टीमध्ये पण आणि निफ्टीमध्ये पण. तर उद्यासाठी व्ह्यूज वाचणारे स्टील बेरिश असेल, त्यामध्ये प्रॉब्लेम काहीच नाहीये. एक लक्षात घ्या की ह्या सर्व गोष्टी करताना तुमचं रिस्क फॅक्टर जे आहे ते आधी कन्सिडर करा, त्याच्यानंतरच ट्रेड करा. थँक्यू सो मच.